हा हा हातला जीभ काढायचं. काय करायचं? 2-3 महिना जेवायचा नाही. दवाखान्यातच आर्मीत बांधून घ्यायचं. बांधून दोरा कर. आता व्यवस्थित आहे सगळं? हा आता नाही. तुमचं नाव? रंजा. तुझं नाव? तुमचं? बंद्या बंद्या पंद्या. आता सगळं व्यवस्थित आहे? आता कसा हाय गाइस, सबका वेलकम है स्वप्निल के साथ आज नए स्टोरी के साथ। तो आज हम मिलने के लिए आए हैं अशोक भाई के साथ। देखते हैं रियल वॉइस ऑफ महाराष्ट्र में किसकी वॉइस है। तो गाइस आज मिलने के लिए आए हैं बंड्या और रंजना से। इनकी स्टोरी बिलोंग करते हैं। इनका एक लड़का पुलिस है, 3 लड़कियों की शादी हुई है, तो भी आज ये मजदूरी कर रही है। बघूया काय म्हणतात रंजना आणि बंड्या तर। एक मुलगा पोलीस असून सुद्धाही त्यांच्या घरी जायला बघत नाही आणि अजूनही अत्यंत कष्टाचं जीवन जगताय। बघूया बंड्या आणि रंजना आणि यासोबतच त्यांची 2 मुली आणि सासू सुद्धा आहे। बघूया यांचा जीवन प्रवास। तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बघत राहा बंड्या आणि रंजाची एक रोमांचन कथा। आणायला पण जात नाही आम्ही. पण मग पोलीस असून तुम्ही आता कशाला एवढं काय काम करत आहे? लग्न झालं? मुलींची लग्न झाली? पोरा झाली तर रंजनाचे वय 70 आहे तर बंड्याचे वय सुद्धा 72 आहे आणि सोबत 90 वर्षाची म्हातारी सुद्धा आहे आणि या वयामध्ये सुद्धा अत्यंत कष्टाचं काम करताय पण अजूनही हे जीवनासोबत संघर्ष करत आहे। बघूया यांची संघर्ष। हा कसं काय म्हणजे? झटका याचा ना, झटका मुलीचा कुठं पण जायचं, कोणत्या पण दगड उचलून आपटायचा। बापरे. त्याला पण मरताना जगवलाय आम्ही। पोरा बसला तर अंगोलीला. आता इथे केव्हा आता आजच आले का फक्त तुम्ही? लय वर्ष इथं आम्ही. इथून फक्त लग्नाला जायचा पोरांचे। आता हे विटा रोज एवढ्या मोठ्या विटा उचलता तुम्ही? तुमचं वय किती आहे? वय असेल आमचे. हॅलो ते दाखवा ना जरा तिकडे कसं होत. बॉबी उचला एक वीट उचला आणि टाका तिथं जरा व्हिडिओ बनवण्यासाठी. वयाच्या 50व्या वर्षात सुद्धा इतकी कष्टाची कामं करावं लागते आणि ते पण इतक्या झगमगत्या उन्हामध्ये। या संघर्षाला कमाल म्हणावा लागणार। म्हणजे या व्यक्तीला काय बोलायचं माझ्याकडे शब्द नाही आहे। अशाच आम्ही नवनवीन स्टोरी या महाराष्ट्राच्या व्हॉइसमधून दाखवणार आहे। बघूया काय म्हणतो तर बंड्या अजून। शेटच्या गाड्या जे रूम देईल ही कोण आहे? सासू आहे? तुमचं नाव काय? तुमचं नाव ताई? नाव? जनाबाई. जनाबाई. किती वय आहे? वया माझे किती आहे? कधी झाले वया? हो का? इथे स्वयंपाक करता? दाखवा. हे रूम आहे? रूम आहे ते आमचं राहायला पावसाळ्यामध्ये. बापरे. सांगा बोला जरा जोरात. इकडे बघ माझ्याकडे रूम आहे तुमचं. अजून दाखवा जरा काय तिकडे. काय
ठीक आहे. हे पण रुमत आहे पण त्याची पत्रा उडत. ही मुलं आहे. हिचं नाव काय? त्याचं नाव गणेश. गण्या हाय कर. हा आहे गण्या, कपडे धुता. बंड्याचा मुलगा. पाण्या पावसात त्रास होत नाही इथे? नाही काही नाही. इथं आम्ही राहतो कृष्णपती. तुझं नाव काय? तुझं नाव काय बेटा? नाव बोलत नाही का? बोलते ते. किती वय आहे तुमचं? मला तुला माहिती किती वयात झाली, पण इथं लय वर्षात झाली मला खूप काम. वर्ष झाले. हो मग वर्ष झाली. बघा म्हणजे आपल्याला 5 मिनिटाची गरमी सहन होत नाही आणि ही आजीबाई किती वर्षापासून असा संघर्ष करताय तरी अजूनही दटून आहे. यांच्या संघर्षाला सलाम म्हणायला म्हटलं तरी काही हरकत नाही. तर हा रिअल व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सांगतो की ॲक्च्युअल लोकांची कंडिशन काय आहे ही दाखवतो आणि तरीही लोक जगतात. गरिबी झाली ना. आमचा शेठ इथं मला आणून घरच्यान मला इथं आणून ठेवला. हा, शेठने हो त्याने खर्ची दिली मला 400 रुपये. हा, मला बोलतो का मी दवाखान्यात येतो हा. मग तुला वापस घेऊन जाईन. तो दवाखान्यातच खलास. कोण? आमचा शेठ. घेणार सा हो का? हा सुनील पाल करीतो. सोनाल पाडचा सुनील पाल करीतो. माझे नातरामची दादा तुम्ही बसा इथे. लग्नात झाली हा. ना, त्यांना पोरा पण झाली ना, पोरा झाली. हा माझा नातू मोठा त्याला व्यवस्थित येते ना? इकडे इकडे. माझा नातू माझा या पोर दुसरा आहे ना, बारका पोर आहे ना माझा या नातू माझा बारका गणू तेवढा होता. यांना हे काय झालं चेहऱ्यावर? समोर हो का? हे समोर हे सापकार जातो ना मी ते पाणी उभारलं वाटतं. उभारला नाही त्याला झाली उष्णता. हो का? त्याला मला वाटतं ते कामाचं. त्याला येते झटका येतोय. त्याला झटका येतो. हा त्याला याला म्हणजे झटका. बघा किती आयुष्यामध्ये दुःख आहे लोकांचं. मध्ये लोक राहतात, त्यांच्या अक्षरशः तोंडावरती फोडं आलेली आहे, घरात राहायला जागा नाही आहे. आजीचं वय बघा 80-90 वर्षाची आहे आजी आहे. आणि या सिच्युएशन मध्ये लोकांना कसं स्ट्रगल करावं लागते हे पण म्हणजे अक्षरशः बघून, ही परिस्थिती बघून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येते आमच्या. अजून काय सांगणार आजी तुम्ही? अजून काय सांगू मला चांगला लय बोलायला जाते माझे छाती पण दुखते म्हणजे यातून पाणी पडते. पण आता काही करू शकत नाही. पण तुमचा मुलगा तर पोलीस आहे ना? हा यांचा मुलगा पोलीस आहे. पोलीस आहे. पोलीस झाल्यावर तर होतं की आता तुम्ही तर राहायला नाही पाहिजे. शेत सोडत नाही ना आम्हाला. शेठ आम्हाला सोडत नाही. नाही? नाही सोडत. आम्ही लय दोन्ही माणसं आहोत ना. लय जुने आम्ही माणसं. आम्हाला बसून पण खर्च खायला देतो. हो का? हा बसून. आता आम्हाला काम नाही ना, धंदा नाही. आता होतं ते आटपलं काम आमचं. आता आम्हाला बसून पैसा देतो खायला. तर तुम्ही बसून खायचं. भट्या आहेत त्यांना देखरेख करा, गाड्या आहेत त्यांना देखरेख करा असं सांगितलं. पाण्या पावसाचा काही त्रास वगैरे होतो इथे? नाही तो आम्हाला रूम दिलं. तुमचं नाव काय? कोणाचा? तुमचं नाव? माझा जनाबाई. जनाबाई. हा. आणि तुमचं? माझं नाव मंदिर. बंड्या. म्हणजे या आहे जनाबाई, या आहे बंड्या. माझी सास. आणि या तुमची सासू आहे. आणि बायकोचं नाव? रंद्या. रंद्या. रंद्या रंद्या रंजना. रंजना. बायकोचं नाव रंजना. आणि किती मुलं आहे? आमच्या इथे 2 आहेत ना. सो तर रंद्या, जनाबाई, ती लग्न झाली मला. गण्या ती आणि मुलाची बंड्या लग्न झाली ना. यांची स्टोरी तुम्हाला कशी वाटली? तेवढी. यांचा कष्ट तुम्हाला काय सांगतोय हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. गौरी इकडे नाही का तर ही अत्यंत सिच्युएशन बघून कधी कधी डोळ्यात पाणी येते माझ्या. बघा आयुष्य काय आहे काय नाही. मला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा हीच माझी विनंती आहे. इथं दिले त्यापूरला दिले. काही काय म्हणता? हा, काय करताय? काय करू? स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे झालं? मग तुमचं नाव? पण आता एवढा पैसा असल्यावर पोरगा घेऊन का जात नाही? आम्ही नाही जात, आम्हाला करमत नाही तिकडे. नाही नाही.
मुलाचं लग्न झालं?